महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात गाजत असलेल्या गुंगी गुडिया प्रकरणावर अखेर आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणामुळे आधीच राजकीय वातावरण तापले असताना ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। बाबा मी अंगावर कोणाच्या पडेल गेल्या अनेक वर्षांपासून आज आपण पाहताय विशाखाताईंनी हा कार्यक्रम घेतलेला आहे उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त। शिवाजी पार्क मध्ये जवळपास 600 वेगळी झाडं लावण्याचा आज आम्ही कार्यक्रम हाती घेतलेला आहे। 2-3 महिन्यापूर्वी राजसाहेब आम्ही सगळ्यांनी इथे सुशोभीकरणाचं भूमिपूजन केलं, त्यानंतर उद्घाटन देखील केलं। आणि असंच आपण पाहतोय की एका बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मोकळी मैदानं, मातीची मैदानं ही वाचावीत ह्याच्यासाठी सगळा हा लढा देत आहोत, प्रयत्न करत आहोत। आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि भाजपचे महापौर हे सगळे ओपन स्पेसेस, RGPG हे प्रायव्हेट बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हाती जातील असा हा सगळा प्रयत्न त्यांच्या हातून चाललेला आहे। हा लढा काही दिवसांनी आपल्याला रस्त्यावर पण दिसेल। जे काही मोकळ्या जागा ह्यांच्या ढापण्याचा प्रयत्न, त्याच्या विरोधात आम्ही एक मुंबईत महामोर्चा देखील करणार आहोत आणि त्याच्यावर आमचं नियोजन चालू आहे। आदित्यजी, खरं तर मातीचा प्रश्न आहे, कारण मोठ्या प्रमाणात देखील शिवाजी पार्काची उघड असेल, त्यासाठीचा देखील तुमचा लढा मात्र नक्कीच। आज चिखल आहे, पण आपण पाहताय राजकारणापेक्षा थोडा बरा चिखल आहे। ट्विट केलेला आहे, हो, वारंवार खर्च केला जातोय। आता देखील पुन्हा एकदा 2.79 लाखाच्या निविदा मागवल्यात। महापौरांकडून असं सांगितलं जातं की माझा याच्याशी काही संबंध नाही या निविदांशी। मग कुठून येतोय? मग मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पाहिलं असेल माझ्या दोन्ही बाजूला 2 माजी महापौर आहेत मुंबईच्या, आणि कोणी एवढा खर्च केला नसेल असा खर्च सध्याच्या महापौर करत आहेत। एक अंदाज द्यायचा तर एवढाच आहे, आमदार म्हणून आम्हाला पूर्ण मतदारसंघासाठी 5 कोटी निधी मिळतो। खासदारांना 6 मतदारसंघ विधानसभेचे जे असतात त्यांच्या 1 लोकसभा मतदारसंघात, त्या पूर्ण 1 लोकसभेसाठी 5 कोटी मिळतो। आणि जो काही निधी महापौरांना फक्त त्यांच्या स्वतःच्या बंगल्यासाठी मिळालेला आहे तो जवळपास 5.5 कोटीचा आहे। आणि गाड्या देखील ज्या आता घेत आहेत त्या देखील 1.5-2 कोटीच्या आहेत। तर म्हणजे हा सगळा खर्च स्वतःवर कशासाठी करताय? कुठे नेमकं तुम्हाला काय दाखवायचं जगाला? महापौर बंगला काय तुम्ही वेगळं काही आता टुरिस्ट प्लेस निर्माण करणार आहात की ताजमहल बांधणार तिथे? ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।